Good evening everyone. I welcome all of you to this free classes of spoken English. स्पोकन इंग्लिशच्या फ्री क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर या आधीच्या क्लासमध्ये आपण मॉडेल वर्ब अभ्यासत होतो आणि जे महत्त्वाचे मॉडेल वर्ब आहे ते आपण पूर्णपणे अभ्यासले आहेत. आजपासून आपण WH क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत आणि WH क्वेश्चन अभ्यासण्याचा फायदा असा आहे मित्रांनो, बघा, जर तुम्हाला WH क्वेश्चन तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला माहिती आहे का, इंग्लिश मध्ये जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्हाला विचारता येतील आणि जर तुम्हाला कोणी इंग्लिश मध्ये प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याचे आन्सर देता येतील. तर आज आपण सुरू करणार आहोत व्हॉट बसून. कशापासून? व्हॉट. हा पहिला वर्ड आपण आज अभ्यासणार आहोत WH फॅमिलीचा. याच्यावर आपण जेवढे पण क्वेश्चन्स तयार होतात की नाही ते बऱ्यापैकी क्वेश्चन्स आज अभ्यासणार आहोत आणि काही उद्या आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, सुरू करूया आपण व्हॉट. तर व्हॉटचा अर्थ काय तुम्हाला सांगितलंय मी. व्हॉट म्हणजे काय, व्हॉटचा अर्थ सुद्धा काय होतो, व्हॉट म्हणजे काय. तर बघा, यावर माहिती का सर्वप्रथम कोणता प्रश्न तयार होतो माहिती का, सर्वप्रथम कोणी पण एकच प्रश्न विचारतो. कोणता? व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम, तुमचं नाव काय, बरोबर आहे. हा प्रश्न कॉमन आहे, सर्वांना माहिती आहे व्हॉट इज युअर नेम. तोच प्रश्न आपण पहिले घेऊ. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम याचा अर्थ काय, तुमचं नाव काय. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय, तुमचं नाव काय, दोन्ही पद्धतीने. आणि या प्रश्नावर मध्ये अनेक पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. कशामध्ये बघा, आता व्हॉट इज हिज नेम, त्याचे नाव काय. व्हॉट इज हर नेम, तिचे नाव काय. व्हॉट इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर अंकल नेम. असे अनेक प्रश्न एका प्रश्नावर तयार होतात. आता त्याचं उत्तर कसं द्यायचं बघा. व्हॉट इज युअर नेम, तर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आहे राहुल, तर तुम्ही कसं सांगणार इंग्लिशमध्ये, माय नेम इज राहुल असं सांगायचं. काय, माय नेम इज राहुल. माय नेम इज राहुल. माय नेम इज राहुल. आणि याला प्रत्येक पद्धतीने तुम्ही सांगू शकता. कसं माहिती का, आय एम राहुल, मी राहुल आहे. आय एम राहुल. आय एम राहुल, मी राहुल आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचंय तुम्ही काय करता. तुम्ही काय करता तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये, व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करता, व्हॉट डू यू डू. कसं विचारायचं, व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करता. या प्रश्नाचं एक्झॅक्ट मिनिंग काय माहिती तुम्हाला, किंवा तुम्ही जॉब काय करता, तुम्ही काम काय करता, तेच अर्थ आहे. तुम्ही काम काय करता, या ठिकाणी मी जॉब लिहितो, ठीक आहे. जॉब का तुम्हाला समजण्यासाठी, किंवा तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला समजा, व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करता, तर सांगायचं काय तुम्हाला, जॉब बद्दल सांगायचं. तुम्ही जॉब काय करता, काम काय करता ते तुम्हाला सांगायचंय. तर फॉर एक्झाम्पल आता समजा मी हॉस्पिटलमध्ये काम करतो, तर मी कसं सांगेल त्या ठिकाणी, आय एम वर्क इन हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये वर्क करतो. समजा तुम्ही एखादा बिझनेस करताय, ठीक आहे, तर मग सांगायचं मी बिझनेस करतो. समजा तुम्ही एखाद्या फायनान्स कंपनीमध्ये, बजाज फायनान्स कंपनीमध्ये का जॉब करतात, सांगायचं आय एम वर्क इन बजाज फायनान्स, ठीक आहे, अशा पद्धतीने. आता समजा मी हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि ते उत्तर या ठिकाणी लिहितो, आय एम वर्क इन हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करतो. आय एम वर्क इन हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये वर्क करतो, अशा पद्धतीने. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस, याचा अर्थ काय, तू काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. आपण नाव टाकू शेवटी. काय नावचा अर्थ काय होतो माहिती का, आता. तुम्ही आता काय करता, तू आता काय करत आहेस, तू आता काय करत आहेस, याचा अर्थ काय, तू आता काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग नाव. बघा, या ठिकाणी आपण नाव टाकलं तरी चालते, नाही टाकलं तरी चालते. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, बरोबर आहे. तर माहितीये का याचा आन्सर बघा, तू काय करत आहेस म्हणजे काय सांगायचं तुम्हाला माहितीये का, तुम्ही सध्या आता जे करतायत ते तुम्हाला सांगायचं असते. समजा फोनवर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट आर यू डुईंग, तर सांगायचं. समजा तुम्ही जेवण करत असाल तर सांगायचं आय एम इटिंग. मी जेवण करत आहे, आय एम इटिंग. जर तुम्ही अभ्यास करत असाल तर सांगायचं आय एम स्टडिंग. जर तुम्ही डान्स करत असाल त्या ठिकाणी तर सांगायचं आय एम डान्सिंग. तर समजा आपण लिहू आता आय एम इटिंग, मी जेवण करत आहे. आय एम इटिंग नाव. आय एम इटिंग नाव. मी जेवण करत आहे. याचा अर्थ तुम्ही काय करत आहे, तर मी जेवण करत आहे, ठीक आहे. तू काय करत आहेस आता, याचा अर्थ काय होतो आता. बरं, व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ काय होतो आता. आता तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग नाव, म्हणून मी शेवटी नाव लिहिलंय, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी. तुला काय व्हायचंय जर असं म्हणलं, तुला काय हवं जर म्हणायचं असेल तर काय म्हणायचं बघा, व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. याचा अर्थ काय, तुला काय हवंय.
व्हॉट डू यू वॉन्ट, तर सांगायचं मला नोटबुक हवंय, मला पुस्तक हवंय, मला लॅपटॉप हवंय, जे पाहिजे असेल ते कसं सांगायचं मग आय वॉन्ट लॅपटॉप, मला लॅपटॉप हवंय, आय वॉन्ट लॅपटॉप, आय वॉन्ट लॅपटॉप, मला लॅपटॉप हवंय. अशा पद्धतीने काही क्वेश्चन आपण इकडे घेऊ बघा. याच्यावरच दुसरा क्वेश्चन बघा कसा तयार होतो. आता तुम्हाला काय व्हायचंय, आता कसं विचारलंय तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला विचारायचंय एखाद्याला तुम्हाला काय व्हायचंय, तर कसं विचारायचं बघा व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, तुम्हाला काय व्हायचंय, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, कसा विचारायचा प्रश्न, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, वॉन्ट टू बी, याचा अर्थ होतो तुम्हाला काय व्हायचं आहे. मग सांगायचं, समजा तुम्हाला जर एखादं ट्रेनर व्हायचं असेल, प्रशिक्षक व्हायचं असेल तर सांगायचं आय वॉन्ट टू बी ट्रेनर, जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तर सांगायचं आय वॉन्ट टू बी टीचर, तुम्हाला जर आर्मी मॅन व्हायचं असेल तर सांगायचं आय वॉन्ट टू बी आर्मी मॅन. अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मला प्रशिक्षक व्हायचंय तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी आय वॉन्ट टू बी ट्रेनर, आय वॉन्ट टू बी अ ट्रेनर, मला ट्रेनर व्हायचं आहे, मला एक ट्रेनर व्हायचं आहे. अशा पद्धतीने आता मला म्हणायचंय आज कोणता दिवस आहे, आज कोणता दिवस आहे, तर मी इंग्लिश मध्ये कसं म्हणणार बघा व्हॉट डे इज इट टुडे, व्हॉट डे इज इट टुडे, आज कोणता दिवस आहे, व्हॉट डे इज इट टुडे, इज इट टुडे, आज कोणता दिवस आहे, सांगायचं टुडे इज फ्रायडे, आज शुक्रवार आहे, टुडे इज फ्रायडे. फॉर एक्झाम्पल आज शुक्रवार नाही आज बुधवार आहे, बरोबर आहे, पण एक एक्झाम्पल देतोय टुडे इज फ्रायडे, आज शुक्रवार आहे, टुडे इज फ्रायडे. मला म्हणायचं फॉर एक्झाम्पल आता याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, तर कसं विचारणार इंग्लिश मध्ये व्हॉट डज इट मीन, व्हॉट डज इट मीन, याचा अर्थ काय, बघा कसं विचारायचं व्हॉट डज इट मीन, याचा अर्थ काय, या प्रश्नाचा अर्थ काय होतो व्हॉट डज इट मीन, याचा अर्थ काय, मग सांगायचं आय डोंट नो, मला माहित नाही म्हणा, आय डोंट नो, आय डोंट नो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉट इज दिस, हे काय, आपण कधी कधी म्हणतो व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, हा पण प्रश्न आहे व्हॉट वर, व्हॉट इज दिस हे काय, बघा व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस हे काय. आता फॉर एक्झाम्पल इथं मार्बल पडलेलं आहे तर मी काय म्हणेल इट्स मार्बल, ते मार्बल आहे, इट्स मार्बल, मार्बल म्हणजे काय संगमरवरी दगड, इट्स स्टोन ऑफ मार्बल असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, इट्स स्टोन ऑफ मार्बल, इट्स स्टोन ऑफ मार्बल. आता मला म्हणायचं तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय, तर कसं विचारणार इंग्लिश मध्ये तुमच्या मनात काय, व्हॉट्स ऑन युअर माइंड, व्हॉट्स ऑन युअर माइंड, तुमच्या मनात काय, तर कसं विचारायचं बघा व्हॉट्स ऑन युअर माइंड, तर सांगायचं या ठिकाणी काहीच नाही, तुम्ही काही उत्तर देऊ शकता या ठिकाणी कसं म्हणायचं आय एम जस्ट थिंकिंग, मी विचार करत आहे, माझ्या मनात काही नाही, आय एम जस्ट थिंकिंग, मी विचार करत आहे, आय एम जस्ट थिंकिंग, आय एम जस्ट थिंकिंग, आय एम जस्ट थिंकिंग. आता परत एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे आता की बुवा तुमचा आवडीचा खाद्यपदार्थ कोणता आहे, तर कसं विचारणार व्हॉट इज युअर फेवरेट फूड, व्हॉट इज युअर फेवरेट फूड, तुमच्या आवडीचा खाद्यपदार्थ कोणता आहे, व्हॉट इज युअर फेवरेट फूड, व्हॉट इज युअर फेवरेट फूड, फेवरेट फूड, व्हॉट इज युअर फेवरेट फूड, तुमचा आवडीचा खाद्यपदार्थ कोणता आहे. अशा पद्धतीने तर सांगायचं माय फेवरेट फूड इज चिकन रोस्ट, तुम्ही काही उत्तर देऊ शकता, तुमच्या आवडीचा जो खाद्यपदार्थ आहे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. बस आजच्यावरती एवढे क्वेश्चन खूप झाले, आपण काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन बघू, याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची, याची तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे प्रत्येक सेंटेन्सवर तुम्हाला सांगितलं मी प्रत्येक जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनवर मध्ये अनेक प्रश्न तयार होतात, फक्त तुम्हाला करावं लागेल. आता बघा फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय व्हॉट डिड यू बाय,
व्हॉट डिड यू बाय देअर, तुम्ही तेथे काय खरेदी केलं. व्हॉट डिड यू बाय देअर अशा पद्धतीने व्हॉट डिड यू बाय देअर, तुम्ही तेथे काय खरेदी केलं. तर मी सांगेल आय बॉट शर्ट, मी शर्ट खरेदी केलं. आय बॉट शर्ट, मी शर्ट खरेदी केलं. अशा अनेक प्रश्न तुम्ही व्हॉटवर तयार करू शकता. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.